शांती. आज आहे 12 जुलै 2026 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 31/12/2010. मुरलीचे शीर्षक आहे जुन्या वर्षाला निरोप देण्यासोबतच जुन्या संस्कारांना निरोप देऊन निर्विघ्न राहण्याचा दृढ संकल्प घ्या आणि दयाळू मास्टर दाता बनून मनसा सेवेद्वारे दुःखी अशांत आत्म्यांना आधार द्या. आज बापदादा चोहो बाजूंच्या मुलांना नवीन वर्ष आणि नवीन दुनियेची मुबारक देण्यासाठी सूक्ष्म वतनमधून स्थूल वतनमध्ये मुबारक देण्यासाठी आले आहेत. सर्व मुले देखील आपुलकीने आणि जिव्हाळ्याने आपल्या मधुबन घरात पोहोचली आहेत. दुनियेतील लोक तर फक्त नवीन वर्ष साजरे करतात जे एका दिवसाचे असते. तुम्ही लोक नवीन दुनियेच्या संगमावर सदैव साजरे करत राहता. तुमच्या समोर नवीन दुनिया डोळ्यांमध्ये सदैव सामावलेली आहे. आठवण करता आणि पोहोचता. डोळ्यांमध्ये सामावलेली आहे ना? अनुभव होतो का की आता संगमावर आहोत, आज संगमावर आहोत आणि उद्या आपल्या राज्यामध्ये गेलो की गेलो असे डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसून येते. दुनियेतील लोक तर एकमेकांना एका दिवसाच्या शुभेच्छा देतात, परंतु तुम्हाला बापदादांनी गिफ्टमध्ये गोल्डन वर्ल्ड दिले आहे, अर्थात सोन्याची दुनिया दिली आहे, जी बराच काळ चालणार आहे. अशी डोळ्यांमध्ये सामावलेली आहे की एका सेकंदामध्ये पोहोचू शकता. सर्वांच्या समोर आपली गोल्डन दुनिया डोळ्यांमध्ये सामावलेली आहे. एका सेकंदामध्ये पोहोचू शकता ना? आज संगममध्ये आहोत, उद्या राज्य अधिकारी बनून राज्य करू. आता समयानुसार तुम्ही जाणता की तुम्हा पूर्वजांचे भक्त लोक दुःखी आणि अशांत असल्या कारणाने तुम्हा पूर्वज आत्म्यांना किती हाका मारत आहेत. आवाज ऐकू येतो कसे दुःख अशांतीने हाका मारत आहेत. आम्हाला शांती द्या, सुख द्या, आनंद द्या. आवाज ऐकू येतो आहे ना? द्या द्या. तर आता तुम्हा आत्म्यांना दयाळू कल्याणकारी दात्याची मुले या रूपामध्ये आत्म्यांना मनसा सेवेद्वारे देण्याचे कार्य करायचे आहे. बापदादांना तर या दुःखी अशांत आत्म्यांची खूप दया येते. तुम्हाला देखील दया येते ना? खोकला आला. आज ब्रह्माबाबांचा खोकला सुरू झाला आहे, तर तुम्हालाही आत्म्यांविषयी दया येत आहे ना? आता या वर्षामध्ये, कारण आजच्या दिवशी नवीन वर्ष येतही आहे आणि जुने वर्ष जाणारही आहे, तर जाणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही कोणता प्लॅन बनवला आहे? वर्ष तर जाईल, परंतु तुम्ही सर्व स्वतःसाठी वर्षासोबत कशाला निरोप द्याल? जसे वर्ष निरोप घेईल तसे तुम्ही आपल्या जीवनातून कशाला निरोप द्याल आणि नवीन काय भरून घ्याल? कायमसाठी निरोप द्याल की थोड्या काळासाठी? कारण बाप दादांनी इशारा दिला आहे की आतापर्यंत जे जुने संस्कार राहिलेले आहेत त्या संस्कारांना मनातल्या मनात पाहून ओळखून त्यांना नष्ट करायचेच आहे. बापदादांना हे जुने संस्कार पुरुषार्थामध्ये विघ्न रूप दिसून येतात. मुले एकीकडे म्हणतात, बाबाच माझा संसार आहे. तर मग हे जुने संस्कार कुठून आले? संसारच बाबा आहेत, तर हे जुने संस्कार जे पुरुषार्थामध्ये विघ्न आणतात हे संपले पाहिजेत ना? अमृत वेलेला जेव्हा सर्वजण रूहरिहान करतात तेव्हा बाबांनी पाहिले की सर्वजण आपला पोतामेल देतात. तर असे दिसून आले की अजूनपर्यंत जुने संस्कारच पुरुषार्थाला ढिले करत आहेत. तर आजच्या दिवशी वर्षाला निरोप देताना या संस्कारांना देखील निरोप देऊ शकता का? हात वर करा. द्यावाच लागेल. हात वर करणे तर खूप सोपे आहे, परंतु मनाचा हात वर करायचा आहे. वर करत आहेत. जुन्या संस्कारांना कायमसाठी निरोप देण्यासाठी म्हणून हात वर करत आहात. पुन्हा एकदा वर करा. अच्छा, मेजॉरिटी मुलांनी हात वर करून बापदादांना खुश केले. बापदादांना याच गोष्टीचा आनंद आहे की मुले हिम्मतवाली आहेत.
जिथे हिंमत आहे तिथे बाप दादांचा सदैव सहयोग आहे. तर आता जेव्हा हात वर केला आहे तर बाबांचे प्रत्येक छोटे मोठे स्थान कायमसाठी निर्विघ्न झाले ना. कारण बाप दादांकडे जो रिझल्ट येतो त्याचे कारण जुने संस्कार असतात. तर आज संकल्पांमधून संस्कार समाप्त केले म्हणजे निर्विघ्न भवचे वरदान घेतले वरदान घेतले. हिमतीचे फळ तर मिळते ना. आणि बाप दादांचे वरदान मिळालेले आहे की एक पाऊल मुलांच्या हिमतीचे आणि अनेक पावले बाबांच्या मदतीची आहेतच आहेत. तर आजपासून हा संकल्प लक्षात ठेवा की आम्ही जुने संस्कार देऊन टाकले. जर समजा ते तुमच्याकडे परत आले तर काय कराल? परत दिलेली वस्तू स्वतःजवळ ठेवली जात नाही, कारण देऊन टाकली म्हणजे ती आता माझी नाही. तर जर का ती माझी नाहीये तर मग स्वतःकडे कशी काय ठेवू शकता? बाबांना दिली तर बाबांनाच देणार ना. पक्के आहे ना? देऊन टाकले ना. पक्के? आता दोन्ही हात वर करा. पक्के? पाठीमागचे देखील हात वर करत आहेत. बाप दादांना याच गोष्टीचा आनंद आहे की कलियुगामध्ये राहत असताना देखील बाबांद्वारे जी प्राप्ती झाली आहे त्याचा अनुभव आता संगमावर कराल. दुनियेसाठी कलियुग आहे, परंतु तुमच्यासाठी संगमयुग अर्थात सर्व प्राप्तींचे युग आहे. परमात्मा प्राप्ती, सर्व शक्ती, सर्व गुण, सर्व ज्ञानाचा खजिना जो प्राप्त आहे त्याचा प्रॅक्टिकल अनुभव कराल. तर आजच्या दिवशी ज्यांनी पण हात वर केला आहे त्या सर्व मुलांना, मग ते इथे सन्मुख बसलेले आहेत अथवा दूर देश विदेशमध्ये ऐकत आहेत, त्या सर्व मुलांना खूप मनापासून बाप दादा काय देत आहेत? मुबारक तर देत आहेत, परंतु मुबारक सोबतच सर्वांच्या मस्तकावर हात ठेवत आहेत. तुम्ही देखील आणि बाप दादा सुद्धा मनातल्या मनात डान्स करत आहेत. वाह बच्चे वाह. आता तुम्ही देखील मनामध्ये डान्स करत आहात ना. बोला हाजी. आता टीचर्स बघा, ज्या पण टीचर्स आहेत त्यांनी हात वर करा. फॉरेनच्या टीचर्स देखील आहेत ना. बाप दादांना तर प्रत्येक मुलाचा हा दृढ संकल्प ऐकून आनंद झाला आहे की मुलांनी जे लक्ष ठेवले आहे पित्या समान संपन्न आणि संपूर्ण बनण्याचे, त्यामध्ये हा निर्विघ्न राहण्याचा दृढ संकल्प आता संपन्न समयाला देखील समीप आणेल. बाप दादांना याचा देखील आनंद आहे की सर्व मुलांनी जो संकल्प केला आहे तो संपन्न करतील अर्थात पूर्ण करतील. आणि जे दुनियातील लोक दुःखी आहेत, अशांत आहेत, त्यांची मनसा सेवा करून त्यांना देखील काही ना काही आधार देत राहतील. कारण बाप दादांना मुलांचे हाका मारणे, विव्हळणे सहन होत नाही. आहे तर तुमचाच परिवार ना. तर दुःख, अशांती खूप वाढत आहे. तर आता दयाळू बना. सोबत हा संकल्प देखील करा की चालता फिरता आणि विशेष अमृत वेलेला आत्म्यांची मनसा सेवा देखील अवश्य करू, असा संकल्प घेऊ शकता. जसा हा संकल्प तुम्ही घेतला आहे की कायमसाठी जुन्या संस्कारांना नष्ट करणार, कायमसाठी घेतला आहे ना. थोड्या काळासाठी तर नाही, तर जसे संस्कारांना नष्ट करून पित्या समान बनणार आहात, तसेच दात्याची मुले बनून मास्टर दाता रूपामध्ये मनसा सेवा देखील करायची आहे. याकरिता तयार आहात? मनसा सेवा करण्यासाठी तयार आहात? हात वर करा. मनसा सेवा देखील करणार? संपूर्ण दिवसभरामध्ये जो काही वेळ मिळेल त्यामध्ये मनसा सेवा जरूर करा. कारण तुम्हा मुलांनाच सुखमय संसार आणायचा आहे. बाबांनी तुम्हा मुलांना याच सेवेसाठी राईट हँड बनवले आहे. हातानेच दिले जाते ना. तर तुम्ही बाबांचे राईट हँड आहात. तर बाप दादा तुम्हा राईट हँड अर्थात हातांद्वारे सर्वांना ही सेवा देऊ इच्छितात की काही ना काही देत राहा. ते ओरडत आहेत, द्या द्या. आणि तुम्ही दुःखी असणाऱ्यांना सुख देऊन, चिंताग्रस्त लोकांना थोडी शक्ती देऊन पुण्याचे काम करा. आता तुम्ही मुले ज्यांनी स्वतःला जाणले आहे, बाबांना ओळखले आहे,
वारशाचे अधिकारी बनले आहेत तर इतरांना देखील बनवा, कारण आता सर्वांना मुक्ती हवीशी वाटत आहे. सर्वांना मुक्तीमध्ये पाठवून तुम्ही बाबांच्या वरदानाद्वारे राज्य अधिकारी बनाल. म्हणून बाबा प्रत्येक मुलाला हाच संकल्प देत आहेत, निर्विघ्न भव, सेवाधारी भव. जी मुले बाबांची बनली आहेत त्या मुलांना संगमयुगी ब्राह्मण जीवनाचा आनंद अनुभव होत आहे आणि होतच राहील. तर मग भले नवीन आलेले असोत अथवा जुने सुद्धा असोत, परंतु जे स्वतःला समजतात की आम्ही बाबांच्या वारशाचे अधिकारी आहोत, अतिंद्रिय सुखामध्ये झोके घेत राहतो आणि पुढे देखील जो संकल्प केला आहे, संस्कारांवर विजयी बनण्याचा संकल्प घेतला आहे, ते सर्व आत्मे कोटींमध्ये कोणी बनले आहेत अथवा कोणीमध्ये सुद्धा कोणी बनले आहेत. मुलीने सांगितले आहे ना, जनकने 108ची माळा, 16,000ची माळा या सर्वांची खास भेट घडवून आणा. तर तुम्ही ज्यांना असे वाटते की आम्ही 16,000 अथवा 108च्या माळेमध्ये येणारच आहोत, त्यांनी हात वर करा. नवीन आलेले देखील हात वर करत आहेत. मुबारक असो, निश्चय बुद्धी विजयी होतात. बाप दादा देखील जाणतात की जे निश्चय बुद्धी आहेत ते पुढे जाऊ शकतात आणि जातील. अच्छा, जे पहिल्यांदा आले आहेत त्यांनी हात वर करा. सर्वांच्या वतीने बाप दादा तुम्हा लोकांना मुबारक देत आहेत. निश्चय जो केला आहे ना, त्याला अमृत वेलेला नेहमी रिवाईज करत राहा. अच्छा, बाप दादांना मुलांना पाहून आनंद होतो की वेळेवर टू लेट होण्यापूर्वी आपल्या वारशाचे अधिकारी बनले. त्यामुळे इथे आलेल्या सर्व परिवाराच्या वतीने अथवा आपापल्या सेंटरवर राहणाऱ्या सर्व मुलांच्या वतीने देखील बाप दादा तुम्हा सर्वांना मुबारक देत आहेत. आता तुम्ही एक चमत्कार करा. हिम्मत आहे? बोला, हिम्मत आहे? तुम्ही लोक आधीपासूनच निर्विघ्न राहा. निश्चय आणि नशा यामध्ये नंबर 1 जा. बाप दादांना आनंद होतो की जुने तर जुने आहेत, परंतु नवीन थोड्या वेळेमध्ये चमत्कार दाखवतील. अच्छा, आता बाप दादा भले नवीन असोत अथवा जुने असोत, सर्वांना एका सेकंदाचे काम देत आहेत. सर्वजण आताच्या आता एका सेकंदामध्ये स्वतःला इतर सर्व संकल्पांपासून दूर करून एका सेकंदामध्ये स्वतःला बिंदू रूपामध्ये स्थित करू शकता? कराल? एका सेकंदामध्ये मी बिंदू आहे, कोणताही संकल्प नाही, बिंदू आहे. बाबांनी ड्रिल करून घेतली. ज्यांनी एका सेकंदामध्ये स्वतःला बिंदू स्थितीमध्ये स्थित केले त्यांनी हात वर करा. सेकंदामध्ये लावले? अच्छा, आता ही प्रॅक्टिस 15 दिवस, संपूर्ण दिवसभरामध्ये प्रत्येक तासाला एका सेकंदामध्ये बिंदू लावा. ही प्रॅक्टिस प्रत्येकाने करा आणि तिथल्या वातावरणात राहून, आपल्या कार्यामध्ये राहून चेक करा की एका सेकंदामध्ये बिंदू रूपामध्ये सफलता मिळाली का? कारण इथे तर वायुमंडळ देखील आहे, परंतु आपापल्या ठिकाणी राहून सेकंदामध्ये बिंदू स्वरूपामध्ये स्थित होऊ शकतो. याचा अभ्यास करा, कारण बाप दादांनी सांगितले आहे, जितके पुढे जात राहाल तितके या एका सेकंदामध्ये बिंदू स्थितीमध्ये स्थित होण्याची गरज भासेल. म्हणून आपणच आपल्याला चेक करा आणि आपापल्या ठिकाणी टीचरला रिपोर्ट लिहून द्या. मग टीचर्सद्वारे भले इथे आहेत अथवा नसतीलही, सर्व क्लासेससाठी हा होमवर्क आहे. याचा रिझल्ट बापदादांकडे येईल तेव्हा पाहतील. यावरून समजेल की तुम्ही 108 अथवा 16,000च्या माळेचे अधिकारी आहात. रोजच्या दिनचर्येमध्ये या सेकंदाच्या अभ्यासामध्ये किती सफल झालात त्यावरून समजेल की तुम्ही कोणत्या योग्यतेचे आहात. कारण आता जर हात वर करायला लावला की कोण स्वतःला असे समजतात की प्रॅक्टिकल धारणेमध्ये मी 108 अथवा 16,000च्या माळेमध्ये येणार, तर सगळेच हात वर करतील. त्यामुळे तुम्ही फक्त रिझल्ट लिहा, त्यावरून समजून येईल. कारण समजा दादींनी नावे दिली तर कोणाला वाटेल की आम्ही देखील येऊ शकतो ना, तर या रिपोर्टवरून समजून येईल.
बाप दादा विचारत आहेत की नेहमीच सेकंदामध्ये जे रूप अनुभव करू इच्छिता ते करू शकता का? सेकंदामध्ये 5 स्वरूप जे सांगितले होते ते देखील जेव्हा हवे तेव्हा सेकंदामध्ये ते स्वरूप बनू शकता? ही प्रॅक्टिस करून स्वतःलाच लक्षात यावे की मी मला हव्या त्या स्थितीमध्ये सेकंदामध्ये स्थिर राहू शकतो की वेळ लागतो. बाकी तुमच्या हात वर करण्यावर बापदादा खुश आहेत. मेजॉरिटी हात वर करतात. आता हा हात वर केला आहे, परंतु अभ्यास करता करता हे असे अंगवळणी पडेल जसे की आता द्वापार कलियुगाच्या अभ्यासामुळे देह अभिमानामध्ये येणे नॅचरल झाले आहे. अगदी तसेच ज्या पण स्वरूपामध्ये स्थित होऊ इच्छिता ते तितकेच इझी व्हावे, कारण अशी वेळ येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला या अभ्यासाची गरज भासेल. तर हा अभ्यास प्रत्येकाने आपापल्या कार्यामध्ये व्यस्त असतानाही करत राहा आणि रिझल्ट आपल्या निमित्त टीचर्सना देत राहा. तर या वर्षीच्या समाप्तीमध्ये ही प्रॅक्टिस करत राहा. स्वतःहून करा. स्वतःचे टीचर स्वतःच बना, परंतु रिझल्ट दाखवण्यासाठी आपला चार्ट देत राहाल तर लक्ष वेधले जाईल. असा अनुभव करा जसे हाताला जिथे पाहिजे तिथे थांबेल. थांबवू शकता ना? तसेच मनाला ज्या स्थितीमध्ये ठेवू इच्छिता त्या स्थितीमध्ये राहावे. महामंत्र देखील यादगारमध्ये अर्थात स्मृती रूपामध्ये मनमना भव आहे. मनाची ड्रिल यामध्ये सफलता किती आहे तो आपला आपणच अनुभव करा. बाप दादांची हीच इच्छा आहे की प्रत्येक मुलाने आता संगमयुगाचे सुख, संगमयुगाच्या प्राप्ती, प्रत्येक प्राप्तीचे अनुभवी बनावे. स्वतःला चेक करा की प्रत्येक प्राप्ती, प्रत्येक शक्ती, ज्ञानाच्या प्रत्येक रहस्याला, योगाच्या प्रत्येक विधीला, धारणेमध्ये देखील प्रत्येक धारणेमध्ये अनुभवी बनलो आहे का? आपली संपूर्ण चेकिंग करत राहा आणि अजून पुढे पुढे जात राहा. तर आज बापदादा चेकिंग आणि प्राप्ती याला चेक करण्यासाठी सांगत आहेत. कोणत्याही प्राप्तीमध्ये जर कमी पडलात तर ड्रामानुसार परीक्षा देखील समयानुसार त्याच येतील. त्यामुळे सर्व सब्जेक्टमध्ये संपन्न आणि संपूर्ण असल्याचे चेकिंग करा आणि चेंज करा. आजच्या दिवशी बापदादा तुम्हा सर्वांच्या साधारण स्वरूपामध्ये देखील तुमचे भविष्यातील रूप, प्राप्तींचे रूप पाहत आहेत. अच्छा, सर्व बाजूंच्या सिकिलध्या अर्थात अतिशय लाडक्या बाप दादांच्या दिलतख्त नशीन, बाप दादांच्या फरमान बरदार, आज्ञाकारी, तीव्र पुरुषार्थी मुलांना बाप दादांचे खूप खूप अंतकरणातून प्रेम आणि बाप दादांची मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो. बाप दादांना देखील मुलांना पाहून आनंद होतो. वाह वाह वाह, माझी मुले वाह. संपूर्ण वर्षभर निर्विघ्न आणि खुशमिजाज अर्थात प्रसन्नचित्त रहा. आपल्या वर्तनामधून आणि चेहऱ्यामधून सर्वांना आनंदी आणि हसत राहायला शिकवा. सदैव उडत रहा आणि उडवत रहा. चालायचे नाही तर उडायचे. उडती कला सर्वांना प्रिय आहे, तर उडत उडत संदेश द्या. सर्वांनी तुम्हाला पाहून आनंदाच्या झुल्यावर झोके घ्यावे. हॅपी 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 न्यू इयर. अच्छा, ओम शांती. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. आजचे वरदान आहे, ईश्वरीय भाग्यामध्ये लाईटचा क्राऊन प्राप्त करणारे सर्व प्राप्ती स्वरूप भव. ईश्वरीय भाग्यामध्ये लाईटचा क्राऊन प्राप्त करणारे सर्व प्राप्ती स्वरूप भव. स्पष्टीकरण आहे, दुनियेमध्ये भाग्याची निशाणी राजाई असते आणि राजाईची निशाणी ताज अर्थात मुकुट असतो. अशी ईश्वरीय भाग्याची निशाणी लाईटचा क्राऊन अर्थात प्रकाशाचा मुकुट आहे आणि या क्राऊनच्या प्राप्तीचा आधार आहे प्युरिटी अर्थात पवित्रता. संपूर्ण पवित्र आत्मे लाईटचे ताजधारी असण्यासोबतच सर्व प्राप्तींनी देखील संपन्न असतात. जर कोणत्याही प्राप्तीची कमी असेल तर लाईटचा क्राऊन स्पष्ट दिसून येणार नाही. स्लोगन आहे,
आपल्या रुहानी स्थितीमध्ये स्थित राहणारेच मनसा महादानी आहेत. आपल्या रुहानी स्थितीमध्ये स्थित राहणारेच मनसा महादानी आहेत. हे अव्यक्त इशारे ज्वाला स्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. आता फक्त चांगले चांगले असे म्हणत आहेत, परंतु चांगले बनायचे आहे ही प्रेरणा अजून मिळत नाहीये. त्याचे एकच साधन आहे, संघटित रूपामध्ये ज्वाला स्वरूप बना. प्रत्येकाने चैतन्य लाईट हाऊस बना. सेवाधारी आहात, स्नेही आहात, एक बल एक भरोसा असणारे आहात. हे सर्व तर ठीक आहे, परंतु मास्टर सर्वशक्तिवानची स्टेज जेव्हा स्टेजवर येईल तेव्हा सर्वजण तुमच्या समोर परवान्याप्रमाणे गिरट्या मारू लागतील. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.